नमस्कार, सुहासिनीज किचनमध्ये आज आपण मिसळपाव बनवणार आहोत। मिसळपाव ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी थोड्याफार प्रमाणात वेगवेगळी बनवली जाते। मटकीची तर्रीदार मिसळ पाहिली की खाण्याचा मोह अजिबात आवरता येत नाही। आज आपण कोकणामध्ये म्हणजेच कुडाळमध्ये बनवली जाणारी मटकीची मिसळ कशी असते ती पाहूया। हे आपण साधारण 300 ग्राम मोड आलेली मटकी घेतली आहे। गॅसवर एक कुकर ठेवला, त्यामध्ये 1 चमचा तेल घातलं आणि पाऊण चमचा हळद घातली आहे। या तेलामध्ये आता ही मोड आलेली मटकी घालायची आहे आणि ही मटकी आपल्याला 3 ते 4 मिनिटं तेलावर परतायची आहे। दुसऱ्या बाजूला गॅसवर 2 ग्लास पाणी तापत ठेवलं आहे। हे पाणी आपल्याला चांगलं उकळून घ्यायचं आहे। मटकी अशी तेलावर परतली की त्याचा जो कच्चेपणा असतो तो निघून जातो आणि खमंग वास येतो। आता आपण या मटकीवर हे उकळतं पाणी घालूया। 2 ग्लास पाणी घातले। आता चवीपुरतं मीठ घालून कुकरला झाकण लावून 3 शिट्ट्या काढून घेऊया। 3 शिट्ट्यांमध्ये मटकी चांगली शिजेल। तोपर्यंत आपण या मटकीच्या रश्श्यासाठी मसाला तयार करून घेऊया। मसाला तयार करण्यासाठी इथे गॅसवर एक कढई ठेवली आहे, त्यामध्ये 1 चमचा तेल घातलं। आपण इथे मसाल्यासाठी काय काय साहित्य घेतलंय पाहूया। इथे आपण एक हिरवी वेलची घेतली आहे, 1 लवंग घेतली आहे, 10 ते 15 आपण लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत, अर्धा इंच आलं, 1 कांदा बारीक चिरून घेतला आहे, 1 चमचा खसखस घेतला आहे, 2 चमचे तीळ घेतले आहेत आणि 4 चमचे आपण सुक्कं खोबरं किसून घेतलं आहे। मी इथे रेडीमेड मिसळ मसाला वापरणार आहे, त्यामुळे मी जास्त गरम मसाले घेतले नाही आहेत। आता तेलावर आपण लवंग, वेलची, आलं, लसूण भाजून घेऊया। लसूण थोडीशी भाजली की नंतर मग यामध्ये आपण घालायचा आहे हा कांदा। आणि कांदाही आपल्याला भाजायचा आहे। थोडासा ब्राऊन झाला मग यात घालूया सुक्कं खोबरं। सुक्कं खोबरं पण आपल्याला चांगलं तांबूस होईपर्यंत भाजायचं आहे। आता यामध्ये घालूया तीळ। तीळही भाजायचे आहेत। तीळ चांगले भाजले की गॅस बंद करायचा आणि मग खसखस घालायचा। तर खसखस थोडा परतून घेऊया आणि हे थंड झाल्यानंतर बारीक वाटून घ्यायचं आहे। कुकरच्या शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद केला होता, आता त्याचं प्रेशर कमी झाल्यावर उघडून पाहूया। मटकी अगदी छान शिजली आहे। आता आपल्याला यातलं पाणी वेगळं करायचं आहे आणि मटकी गाळून घ्यायची आहे। हे जे पाणी आहे ते आपल्याला रस्सा करण्यासाठी वापरायचं आहे। इथे आपण एक उकडलेला बटाटा घेतला आहे, त्याची सालं काढून घ्यायची आहेत। आता जे आपण वाटण काढलं आहे ते सुद्धा थंड झालं आहे, तर हे मिक्सरमध्ये घालून बारीक वाटून घ्यायचं आहे। आणि मटकीच्या रश्श्यासाठी आपल्याला एक फोडणी तयार करायची आहे। गॅसवर एक भांडं ठेवलं, त्यामध्ये तेल घातलं। तेल थोडंसं जास्त घालायचं, पण आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्त करू शकतो। तेल तापलं की त्यामध्ये मोहरी घातली, अर्धा बारीक चिरलेला कांदा घातला आहे। हा कांदा आपल्याला तेलावर परतायचा आहे आणि चांगला नरम करून घ्यायचा आहे। कांदा नरम होत आला की त्यामध्ये अर्धा चमचा हिंग घालायचं आहे आणि पाव चमचा हळद घालायची आहे। हळद आपण आधीही मटकी शिजवताना कुकरमध्ये घातली होती, त्यामुळे इथे थोडीशीच घातली आहे।
तर इथे 2 मोठे टोमॅटो बारीक चिरून घेतले होते, ते घातले. हे टोमॅटो अगदी नरम होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. 2 मिनिटं झाकण ठेवलं होतं. आता उघडून बघूया टोमॅटो चांगले शिजले आहेत का. आता टोमॅटो नरम झाले की मग जे आपण वाटण काढून ठेवलं होतं ते घालायचं आहे. आणि मिक्सरला लागलेलं वाटण वाया जाऊ नये म्हणून त्यात थोडं पाणी घातलं आणि ते पाणी आपल्याला यात घालायचं आहे. आता हे चांगलं शिजवून घ्यायचं आहे. ह्याला चांगला कड येण्यासाठी आपल्याला 3 ते 4 मिनिटं हे शिजवायचं आहे. नंतर मी हा 2 चमचे मिसळ मसाला, म्हणजे जो बाजारात रेडीमेड मिळतो तो मिसळ मसाला घातला आहे. 1 चमचा लाल तिखट घातलं. ते ढवळून घेऊया आणि हे तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे. चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि हे चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला शिजवायचं आहे. यासाठी 8 ते 10 मिनिटं हे शिजवावं लागणार आहे. मी आता गॅस कमी करून झाकण ठेवून शिजवणार आहे. झाकण उघडून पाहूया. हे बघा, अजून हे शिजायला हवं. 3 ते 4 मिनिटं आपण झाकण ठेवलं आहे. हे आता घट्ट व्हायला लागलं आहे. आता हा मसाला शिजवेपर्यंत जे मटकीचं आपण पाणी काढलं होतं ते थंड झालं असेल म्हणून उकळून घ्यायचं आणि ते पाणी या मसाल्यामध्ये घालायचं आहे. फक्त लक्षात ठेवायचं की हे पाणी गरमच वापरायचं आहे. आता ही जी मटकी आपण उकडलेली काढली आहे ती एका बोलमध्ये काढून घेऊया आणि बटाटा आपण हातानेच असा कुस्करून घालायचा आहे. मटकीमध्ये आपण उकडतानाच मीठ घातलं आहे, पण तरीही चव बघून लागत असल्यास घालू शकतो. आता शिजलेल्या मटकीवर थोडीशी कोथिंबीर घालायची. आपला रस्सा पण तयार आहे, मटकीही तयार आहे. मिसळपाव सर्व करायला तयार आहे. आपण आधी हा रस्सा एका वाटीत काढून घेऊया. ही तरी अगदी झणझणीत आहे, पण तरीही मी यामध्ये थोडंसं तेल कमी वापरलं आहे. तुम्ही जास्त वापरू शकता. आता एका डिशमध्ये ही मिसळ काढून घेऊया. ताटामध्ये पाव वाढायचे आहेत आणि 1 कांदा अगदी बारीक चिरून घ्यायचा. कोथिंबीर बारीक चिरायची आहे आणि आपल्याला लागणार आहे लिंबाच्या फोडी. ताटामध्ये कांदा वाढायचा आहे. नंतर या मिसळवर आपण थोडी तरी वाढून घेऊया आणि त्यावर परत फरसाण घालायचं आहे. वर कांदा कोथिंबीर घालायची. आपली मिसळपाव तयार आहे. कोकणामध्ये मिसळपाव अशी बनवली जाते. कोल्हापूरमध्ये झणझणीत असते. पुण्याला प्रत्येक ठिकाणी थोड्याफार प्रमाणामध्ये वेगवेगळी बनवली जाते. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? आवडल्यास कमेंट करून सांगा आणि तुम्ही कशी बनवता तेही सांगा. आणि रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.